नमस्कार मंडळी, आपल्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर व्हिडिओ कीप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ नक्की तुमच्यापर्यंत शेअर करणार. तर मित्रांनो, आज आपली पहिली फेरी आहे जामगेमध्ये. जामगे गाव म्हणजे हे रत्नागिरीतील खेड तालुका यामध्ये ती गाव जामगे म्हणून आहे. ते प्रसिद्ध देवस्थान आणि गाजलेलं खूप छान एक प्रसन्न एक माता आहे. तर तुम्ही हे बघायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण माहिती कळणार आहे. तर मित्रांनो, आज आपण जामग्यामध्ये प्रवेश करत आहे. प्रवेश करताना छानपैकी आपले शिवाजी महाराजांचं किल्ला स्थापन केलेला आहे. तिथं वेगवेगळे मावळे आणि खूप छान असे शिवाजी महाराजांचे काळातले जे लढणारे शिष्य आहेत ते सुद्धा त्यांनी खूप छान इथं स्थापन केलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता, इथं आपले मावळे पण खूप छान प्रकारचे, असं वाटतंय की खरंच मावळे आहेत. आणि खूप छानपैकी इथं आपला शिवाजी महाराजांचा किल्ला आयोजित केलेला आहे. तर हा किल्ला तुम्ही पाहायला विसरू नका. तर इथं आल्यावर खूप मन एक प्रसन्न होतं आहे. आणि सह्याद्रीच्या खुशीत असलेले हे शिवराज्याचा किल्ला त्यांनी खूप छानपैकी प्रसन्न केलेला आहे, आयोजित केलेला आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला खूप सारं बघण्यासारखं आहे. तर तुम्ही ह्या ठिकाणी एकदा नक्की भेट द्या जामग्याला. तुम्हाला पण खूप छान वाटेल आणि मन इतकं प्रसन्न वाटेल की खरंच जामग्याला एकदा नक्की भेट द्या. इथलं जे देवस्थान आहे ते देवस्थान एकदम प्रसन्न आहे आणि नवसाला पावणारे अशी आपली आई मनाई देवीसुद्धा आहे. तर या ठिकाणी तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या आणि भेटून खूप छान वाटेल. आणि सर्व काही खूप छान पाहण्यासारखं आहे. तर ह्या ठिकाणी खूप छान शिवाजीचे राज्यात मावळे किंवा लढणारे मावळे असे खूप छान त्यांनी स्थापनसुद्धा केलेले आहेत. इथं आल्यावर तुम्हाला पण कळेल की खरंच बघण्यासारखं खूप काही छान आहे आणि अतिशय सुंदर आहे. तर ह्या ठिकाणी आपण जामग्यामध्ये नक्की एकदा भेट द्या. आता इथं आहे शिवाजी महाराजांचा किल्ला स्थापन. शिवसृष्टी किल्ल्याचं नाव आहे शिवसृष्टी. आधी लगीन कोंढाणीचं, मग रायबाचं. मग तुम्ही पण येत आहे ना रायबाचं लगीन बघायला? तर व्हिडिओ न कीप करता शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर आता आपण मध्ये प्रवेश केलेला आहे. तर इथं छानपैकी मावळे आहेत. आपली जिजामाता आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. तर आपली इथं जिजामाता पण आहे. खूप छान वाटलं, प्रसन्न. आणि ह्या ठिकाणी आपल्या शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराज आपल्यासाठी खूप लढले आणि त्यांनी आपल्यासाठी सर्वस्व गमवून. तर इथं आपले शिवाजी महाराजांचा पण खूप छानपैकी पुतळा आहे. तर या ठिकाणी आपण सर्वांनी नक्की एकदा या. नक्की बघितल्यावर कळेल की खरंच खूप छान आहे. आधी लगीन कोंढाणीचं, मग लग्न रबाबाचं. तर ह्या ठिकाणी तुम्ही नक्की एकदा या. आपली जिजामाता आहे. जिजामातांनी पण आपलं पुत्र शिवाजी महाराज यांना खूप काही शिकवलं आणि शिवाजी महाराज आपल्या जनतेसाठी खूप लढले आणि आपल्या जनतेसाठी लढतानाच त्यांचा प्राण गमावला आहे. तर ह्या ठिकाणी
इतकं आणि अतिशय सुंदर आहे. तर ही सृष्टी बघायला विसरू नका. मग वाट कसली बघताय, तुम्ही पण नक्की या. किल्ला बघून झाल्याच्या नंतर दुसरा प्रवास आहे तो आपल्या श्री मनाई कोटेश्वरी देवीकडे आपला दुसरा प्रवास आहे. तर मग काय, आपण चला तर देवीकडे जाऊया. तर आता आपण देवीचं दर्शन छानपैकी घेऊया. श्री क्षेत्र कोटेश्वरी मनाई या ठिकाणी तुम्ही आल्यावर खूप छानपैकी बघायला भेटेल. दुसरा प्रवास आहे. मध्ये आपल्या मंदिराजवळ छानपैकी विहीर आहे. विहिरीमध्ये मोठं तलाव आहे आणि तलावात सुद्धा खूप बघण्यासारखं आहे. आपला महादेवाची मूर्ती सुद्धा आहे. या डोंगरात खुशीत बसलेलं गाव जामगे या ठिकाणी खूप छान आणि मन प्रसन्न होतंय. तर जामगे गावाला तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या. खूप छान आपली महादेवाची मूर्ती सुद्धा आहे. हर हर महादेव. आणि खूप छानपैकी हत्ती आहेत आणि खूप छान प्रकारे डेकोरेशन पण आहे. आणि ह्या ठिकाणी आल्यावर आपल्याला सुद्धा कळते की नक्की काय शिकलं पाहिजे आणि काय नाही. आणि मग काय, त्या तलावात बघतोय तर खूप छान कासव सुद्धा आहेत आणि खूप सुद्धा असं मनाला हळवं करून टाकणारं आणि प्रसन्न वातावरण या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी येऊन झालेलं आहे. आता आपले डायरेक्ट थेट मंदिराकडे जाणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपला प्रवास आहे मंदिरामध्ये जाण्याचा. तर इथं आपण सर्व काही बघून झाल्यानंतर आपण आता चाललेलो आहे थेट मंदिरात. तर तुम्ही पण नक्की भेट द्या. तर आता आपलं शेवटचं दर्शन आहे, ते आपलं दर्शन आहे श्री क्षेत्र कोटेश्वरी मनाई देवीचं दर्शन आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. असेच नवनवीन